नवीन दाखवा ना चॉईस. नवीन तिकडे चॉईस ना तिथे बाहेर 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 जा तुम्ही बॅट्समन पाठवा ना बॅट्समन करतील ना. चला सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचे. तशी मॅचला सुरुवात होईल. आपण आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ चिडके रोहनजी पाटील जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. आपण ऐकत राहा पाहत राहा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा. हॅलो, धन्यवाद भाईसाहेब पिळंजी, सुनील पाटील आणि त्याचप्रमाणे धन्यवाद नानाजी गोंधळे ज्यांनी टी शर्ट जे दिलेले आहेत हॅट्रिक करता ते टी शर्ट आमच्यापर्यंत त्यांनी सुपूर्द केलेले आहेत. जर सेमीफायनल आणि फायनलमध्ये जर हॅट्रिक झाली तर ते टी शर्ट त्या खेळाडूंना निश्चितच सुपूर्द केले जातील. यात ते मात्र शंका नाही, कारण की त्यांनी जबाबदारी मात्र आमच्यावर त्याची सोपवलेली आहे. त्याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांचा व्यक्त करतो. आणि त्याच दुसरी गोष्ट की समालोचकांकरिता त्यांनी जे टी शर्ट्स दिले त्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. तर आपल्याला इथून मात्र सुरुवात होईल. ओम साई डोंगे संघाची मागणी आहे की रेस्ट ऑफ 5 मिनिट्स. तर ते 5 मिनिटं जी आहेत हळूहळू होत आहेत, पण वेळ मात्र महत्त्वाची आहे. जर लवकर सामने आटोपले तर निश्चितच रिलॅक्स मूड निश्चितच पाहायला मिळेल. चला त्वरित फलंदाज पाठवा. थोडंसं वॉर्मअप सुरू आहे चिरोबा कोण संघाचं. भिवंडी बायपास पासून कल्याणच्या दिशेने जर आपण रवाना झालो तर भिवंडी 40+ मधून जे संघ आपल्याला गावं लागतात ते म्हणजे रांजोली, त्याचप्रमाणे ठाकूरपाडा, त्याचप्रमाणे जर आपण पुढे गेलो गावदेवी पिंपळघर, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं जे हनुमान गोवे, चिरोबा कोण, असे हे संघ आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जे हनुमान सरवली, जय भोलेनाथ सरवली पाडा, त्याचप्रमाणे उजव्या दिशेने म्हणजे ठाण्याच्या दिशेने जर आपण प्रवास केला तर पहिलाच स्टॉप जर आपण पाहिला तर पिंपळास, तुफान पिंपळास. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर डोंगरी भागानंतर लगेचच आपले विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईसाहेब यांचा संघ गावदेवी ओवळी. त्याच्यानंतर जर आपण त्याच्याच पुढे जर मार्गक्रमण केलं तर निश्चितच मानकोली संघ आपण पाहतो, वेळे संघ आपण पाहतो. त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष जर आपण पाहिले तर कुंदनजी पाटील साहेब, वीर तानाजी दापोडे हा संघ आपण पाहतोय. असे अंतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका ही बजावली जाते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महत्त्वाची भूमिका बजावण्याकरता जे नेहमीच संघाचा सराव आणि गेम प्लॅनिंग या बहुमोल दृष्टिकोनातून तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पंचांचा इशारा आलाय, गेम ऑन. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग स्टँडवरती. फलंदाज विनोद आणि त्याच्या समवेत राकेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. अशी जोडी खेळपट्टीवरती जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तर निश्चितच सुरुवात चांगली इथून मात्र निश्चितच पाहायला मिळते.
आणि मागील वर्षी जर याच मैदानाचा जर आपण एकूण आढावा घेतला डॉट बॉल निर्धाव चेंडू, तर चिरोबा कोण संघाने जो मागील वर्षी सेमीफायनलचं जे तिकीट मिळवलं होतं तो प्रवास त्यांचा इथूनच सुरू झाला होता. तीच पुनरावृत्ती 2025 मध्ये होईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाईल. गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून दिनेश केनी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर निर्धाव चेंडू आले तर निश्चितच एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे निश्चितच येणाऱ्या चेंडूवरती एक चांगली फटकेबाजी करण्याचं आव्हान आहे. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट निघून जाईल चेंडू सीमा रेषा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. ते इथून मात्र आपण पाहतोय 4 या अंकावरती श्री गणेशा होतोय. तो संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साईकृपा डुंगे संघ. साईकृपा डुंगे संघ आताच्या घडीला जर आपण विचार केला तर निश्चितच या ज्या पायरीपर्यंत पोहोचलंय तिथून माघारी प्रवास करणं, परतीचा प्रवास करणं हे निश्चितच या संघाला मान्य नसेल. कारण की पडद्याच्या मागची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे त्यांना आत्मविश्वास आहे डुंगे संघाच्या खेळाडूंवरती. गोलंदाज तयार. पुढे सरसावत पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेले पण आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. चेंडूची फेकी करण्यास थोडासा अवकाश होता पण फलंदाज जर आपण पाहिलं तर राकेश यांनी सांगितलं की आपल्याला धोका पत्करण्याची गरज नाहीये. कारण की जर एक धाव आले तर येणारे पुढचे चेंडू आपल्याकडे अजूनही शेष आहेत, त्याच्यावरती धावा जमवणं आपल्याकरता महत्त्वाचं असेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र मैदानाला निश्चितच घर्षण करीत निघून चाललाय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदी चित्ताच्या चपळाईने धावा पूर्ण केल्या जातात. ते एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. फलकावरती एकंदर 7 या अंकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावफलक आपण पाहतोय ते फलकावरती जाऊन पोहोचलंय. आणि महत्त्वाची गोष्ट ही नेहमीच पाहायला मिळते साईकृपा डुंगे संघाकडनं की नेहमीच त्यांची सुरुवात जी आहे विचार विनिमयपूर्वक ही मैदानाच्या आतमध्ये खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतो. गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावेळेस मात्र पुढे सरसावा ड्राईव्ह केला चेंडूला निघून चालला चेंडू एका धावे करता. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षण झालं होतं त्या क्षेत्ररक्षणाची इथून मात्र जी मुभा जर आपण पाहिली तर 1 धाव घेण्याची जी संधी होती ती मात्र संधीचं सोनं केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती एकंदर 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. गुणलेखक फरहान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि अगदीच फरहान हे नाव जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा 3 इडियट्स पिक्चरची नेहमीच आठवण होते. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण आपण त्यामधून काय शिकतो, काय साध्य करतो या सुद्धा तितक्याच महत्त्वपूर्ण गोष्टी असतात. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाजी करता बॉलिंग ट्रॅकवरती संदीप याला आणलं गेलंय. संदीप याची गोलंदाजी नेहमीच आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती एकंदर 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. संदीप याची गोलंदाजी आपण नेहमीच पाहतो हे अंतिम षटकामध्ये किंवा 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला आणलं जातं. पण आता मात्र मागील 2 सामन्याचा जर एकूण आढावा जर आपण घेतला तर संदीप या गोलंदाजाला मात्र 2ऱ्या षटकाकरता आणलं जात आहे. कदाचित प्रशांत मात्र यांची रणनीती काहीशी वेगळी असावी. परेश महाजन यांची रणनीती काहीतरी वेगळी असावी. यावेळेस मात्र फटका बसला चेंडू हवेत आणि प्रशांत मात्र यांच्याकडनं मात्र चूक होणार नाही. फलंदाज बाद, विकेटचं पतन, वर कॅच. अगदीच जर आपण पाहिलं तर नेहमीच असं म्हटलं जातं की यष्टीरक्षकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये जी महत्त्वाची ठरते तीच भूमिका इथून मात्र बजावली गेलेली आहे. प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज प्रशांत फलंदाजी करता आलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर गरज होती या फलंदाजाची आणि अशा वेळेस इथून मात्र
या फलंदाजाला आणणं खूप गरजेचं होतं. बॅक टू बॅक 2 सामनावीर या खेळाडूंनी मिळवलेले आहेत, मागील मॅचचा हिरो. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रशांत म्हात्रे यांनी सुद्धा बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहेत. यावेळेस मात्र रोलिंग फिंगर्स, चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि अगदीच प्रशांत याला यक्ष प्रश्न पडला होता, या चेंडूवरती खेळावं तरी कसं. अगदी चेंडूला पुशबार करण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र इथून पाहायला मिळाला होता, पण चेंडूने अगदीच जर आपण पाहिलं थोडंसं वळण घेतलं. नशिबाची साथ इथून मात्र मिळाली आणि आता मात्र पुलर लाईनचा चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराकरिता मिळतील या धावा 6. इट्स अ मल्टीमॅसिव्ह हिट, षटकार. व्हॉट अ शॉट, इट्स अ ग्रेट शॉट. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहिलं तर एकंदर 14 या अंकावरती. आणि प्रशांतने पुन्हा एकदा सांगितलंय अब नाही चलेगी रणबंदी. संदीपच्या गोलंदाजीचा चांगलाच मात्र समाचार घेतलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखना पटका. इट विल बी गुड बाय अँड टाटा बाय बाय. षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट. आता मात्र संदीप याला काहीसं कानमंत्र देण्याकरता फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या दुहेरी भूमिका जेव्हा बजावणारे खेळाडू आपण पाहतोय परेश महाजन, इथून मात्र गोलंदाजाला काहीसं त्यांच्या माध्यमातून कानमंत्र दिला गेलाय. पण कानमंत्र देऊन तो खेळाडू किंवा तो गोलंदाज त्याचा वापर कशा रीतीने करतोय हे सुद्धा अगदीच तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका, पुन्हा एकदा निघून जाईल चेंडू. हॅट्रिक षटकाराकरिता. इट विल बी 6. नाना गोंधळी यांच्या टी शर्टचा यांनी दिलेल्या टी शर्टचा मानकरी ठरतोय तो मात्र प्रशांत. आणि हे टी शर्ट आपण लगेच देणार आहोत नाना गोंधळी यांच्याच हस्ते, कारण की ते इथे उपस्थित आहेत. आणि एखादे दाते यांच्या समोर जेव्हा ती गोष्ट घडते तर त्यांना सुद्धा आनंद होतो आणि त्या खेळाडूला सुद्धा आनंद होतो. प्रशांत याने आता मात्र धावा बोललाय, हल्ला बोललाय आणि अगदीच त्या हल्ल्यानुसार तो प्रतिहल्ला एक चांगल्या रीतीने चढवला गेलाय. या 3 षटकाराने परिपूर्ण पद्धतीने सामन्याची जी गणितं आहेत ती बदललेली आहेत. संदीपच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतलाय आणि अगदी चेरोबा कोण संघाने खऱ्या अर्थानं डोळ्यात तेल घालून साईकृपा डोंगे संघाचा अभ्यास निश्चितच केला असावा. काही वेळापूर्वी इट्स अ डबल हॅट्रिक फॉर द 6. चला चेंडूकडे लक्ष द्या पटकन. चेंडू थोडेसे आपल्याकडे शॉर्टेज झालेत, पण लक्ष द्या चेंडूकडे लगेच. मॅच बॉल मॅचमध्ये परत येऊ द्या. सुनील पाटील धावत गेलेला आहे तो चेंडू आणण्याकरता. मॅच बॉल मॅचमध्येच येऊ द्या. डबल हॅट्रिक षटकाराची इथून मात्र आपण पाहतोय ती फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून आणि अगदीच महागडं षटक ठरतंय ते गोलंदाज संदीपचा तब्बल 24 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 1 विकेट जरी मिळवली तरी सुद्धा षटकारांची डबल हॅट्रिक म्हणजे 24 धावा तब्बल खर्च केल्यात. धावसंख्या झाली एकंदर फलकावरती आपण पाहतोय त्या 32 धावा 32. बॉलर प्रशांत आहे ना. 24 धावा या षटकामध्ये लगावल्या गेल्यात. त्याच्यानंतर 8 धावा आपण पाहतोय म्हणजे अगदीच 32 धावांची इनिंग ही आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नाही तिकडून
समालोचक सुनील पाटील अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू आणण्याकरता मार्गस्थ जरूर झालेले आहेत. अगदीच भूमिका मात्र खूप महत्वाची आहे. थंड हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अप्रतिम स्विंग, चेंडू टप्पा पडल्यानंतर कोण बनवतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला इथून मात्र बुचकळ्यात निश्चितच टाकेल, कारण की चेंडू टप्पा पडला तेव्हा अगदीच कानाच्या जवळ आदळला आणि निश्चितच चेंडू मात्र काय सांगून गेलाय गोलंदाजाला येणाऱ्या वेळेमध्ये जरूर पाहायला मिळेल. प्रशांत आणि इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी, अप्रतिम गोलंदाजी. नाव समांतर आहे, आडनावं जरी वेगळी असली तरी सुद्धा प्रशांत या नावाची लढाई प्रशांत या नावाशीच आहे. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 33 धावा. 2 वाघ एकमेकांसमोर लढतायत, कारण की दोन्हीही खेळाडूंनी बॅक टू बॅक सलग 2 मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एका धावेच्या मदतीनं. धावफलक आपण पाहतोय 34 या अंकावरती. आता मात्र एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे यांना गोलंदाजी करता जे आणलं गेलंय त्या गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजीनुसार जर आपण पाहिलं तर धावा रोखणं हे मात्र आव्हान असेल. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटचा चुंबर घेऊन निघून गेलाय. ठीक आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते 34 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा जो ओघ वाढता राहणं गरजेचं होतं, तिथून मात्र हे लगाम लावण्याकरता गोलंदाज प्रशांत म्हात्रे यांना जे आणलं गेलंय त्याच बाजूने इथून मात्र दर्श पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. एक टाळ्यांचा आवाज जरूर आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण की कमबॅक मिळवलंय. हेच कमबॅक अपेक्षित होतं संदीपच्या या गोलंदाजीमध्ये षटकामध्ये, पण मात्र झालं गेलं विसरून पुन्हा एकदा चिरोबा कोण संघ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल शिकंजा कसलाय. आता मात्र म्हणावं लागेल की प्रशांत म्हात्रे यांची गोलंदाजी मात्र भरपूर पद्धतीने चांगली राहिली आणि संघाला कमबॅक मात्र चांगल्या रीतीने मिळवून दिले. फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलेले आहे. हॅलो, थांबा लगेच फोन करतो. मॅच 4 ठेवले. ठंडी लगने लगी है सर, ठंडी लगी. चला घाई करा, स्पीडअप करा प्लीज. दोन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुनील पाटील यांनी मात्र मॅच मध्ये परत आणलाय. थोडस दुसऱ्या प्लॉट मध्ये चेंडू गेला होता, पण तो चेंडू मात्र दिलाय. निश्चितच एक टाळ्यांचा आवाज जरूर झाला पाहिजे सुनील पाटील यांच्याकरिता. यावेळेस मात्र फटका बसलाय. वॉड कॅच. निलेश नावाचं वादळ आता मात्र जे गोंगावत होतं, प्रशांत नावाचं वादळ जे मात्र गोंगावत होतं त्याला मात्र शांत केलंय. पूर्ण विराम लागलाय त्याच्या खेळीला. निश्चितच एकंदर 25 धावांचं योगदान त्याने दिलं. आणि जर महत्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर 8 चेंडूंचा सामना करत 25 धावांची खेळी.
एक चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत स्वतःवरती निश्चितच निराश असेल, थोडासा नाराज असेल. प्रदीप नवीन फलंदाज. भगवानजी भोईर साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण प्रशांत मात्र यांच्याकडनं मात्र चूक होणार नाही. दुसरा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आणि आता मात्र गोलंदाज गणेश हॅट्रिक वरती आहे. अगदीच नाना गोंधळी यांनी जे 2 टी शर्ट आमच्यापर्यंत सुपूर्द केले होते ते टी शर्टचं वितरण मात्र बघूया लगेचच संपन्न होईल का, कारण की आता मात्र संधी आहे गोलंदाज गणेशाला. आणि ज्या रीतीने इथून मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश, दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा ओघ जो कुठेतरी वाढता होता तो प्रशांत म्हात्रे यांनी थोपावला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या फलंदाजी अपेक्षित होती भारत येणं गरजेचं होतं, मात्र ती फलंदाजी काही पाहायला मिळत नाही. नवीन फलंदाज अगदीच महत्त्वपूर्ण भूमिका आणि शक्यतो करून हॅट्रिक वाचवण्याकरता फलंदाज जितेंद्र पाटील यांना मैदानात जावं लागलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यापूर्वीच आहे. निलेश याला आपण पाहिलं होतं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. LBW ने जर विकेट जरी मिळाली तरी सुद्धा हॅट्रिक पूर्ण होऊ शकते, झेल पकडली तरी सुद्धा हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. पण आता मात्र त्याचा बचाव केला जाईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. जितेंद्रजी पाटील संघाची प्रमुख भूमिका त्यांच्याकडून बजावली जाते, त्यांना मात्र आता मैदानात यावं लागलंय. फटका तर चांगला आहे, हॅट्रिकचा बचाव जरूर झालाय. निघून चालला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. एकंदर आपण पाहतोय ती 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र गेंद अशी निकली, बंदूक से गोली, गोल गिरफ्तार से गेंद जाती हुई 6 रन. व्हाट अ शॉट, इट्स अ गुड शॉट, व्हेरी वेल शॉट, इट्स अ बिगी. सर्व रामायण महाभारत एकाच चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 धावांच्या मदतीने 41 अंकावरती. निलेश याची फलंदाजी जी अपेक्षित आहे तीच फलंदाजी पाहायला मिळते. यापूर्वी जर आपण पाहिलं तर आम्ही उल्लेख केला होता साई कृपा डोंगे संघ येथून मात्र ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत ज्या पायऱ्या शिखर केलेल्या आहेत त्यांनी त्या पुढचं एक पाऊल टाकायचं आहे सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याकरता. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत म्हात्रे चेंडू खाली. अनुभवाची सिद्धता पुन्हा एकदा पाहायला मिळेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती 41 धावा, 41. धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. मंद मंद पावलांनी आतमध्ये जाताना तत्पूर्वी चेंडूंचा खेळ झाला. एकंदर 5. प्रशांत भाऊ बॅट्समॅन. धावसंख्या फलकावरती 41 धावा, 41. आणि अगदीच जर आपण पाहिलं 40+ क्रिकेटमध्ये 40 धावा या निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि मैदानाची मात्र विशेषता राहिलेली आहे
की अगदी संध्याकाळचं सत्र जेव्हा असतं तेव्हा मात्र निश्चितच आपण पाहतोय की गोलंदाजांचा बोलबाला निश्चितच राहिला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र काय होईल याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष असेल. तत्पूर्वी एका धावेची गणतरी केली जाईल. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 42 धावा. 43 धावांचं लक्ष आहे. या 43 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता जोडले जातील. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा, एकंदर 32 धावा. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये अनुक्रमे 2 आणि 8 एकूण 10 धावा. एकंदर 42 धावा आहेत. जिंकण्याकरता 43 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बघा तुमचे 12वे प्रतिनिधी सुद्धा आहेत, याची आपण नोंद घ्या. ते बी कोच आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्यांची सुद्धा भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. या षटकामध्ये काय घडलं हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवूच. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती विकेट आणि अखेरच्या चेंडूवरती 1 धाव आणि धावबाद. अशी एकंदर चौथ्या षटकाची ही परिस्थिती. आणि धावसंख्या झाल्या फलकावरती 42 धावा. 43 धावाची एक फायटिंग टोटल उभी करण्यात आलेली आहे. या लक्षाचा पाठलाग ऐकूया सुनील पाटील, व्हॉइस ऑफ पीएनजे यांचा आवाज 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 आवाज. उसको कुर्सी देना, मैं खाना का क्या दो धन्यवाद रोहनजी पाटील. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 42 धावा जमवल्या गेल्यात. टीम साईकृपा डोंगे बॅटिंग करत असताना आता मात्र 43 धावा कराव्या लागतील चेरोबा कोणगाव या टीमला विजयाकरिता. एकंदरीत आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर 8 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या प्रशांतनं. 4 चेंडूचा सामना करत 6 धावा बनवल्या निलेशनं. 6 चेंडूमध्ये 5 बनवल्या विनोदनं. आणि एकंदरीत 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या राकेशनं. एकंदरीत फलकावर 42 धावा जोडल्या गेल्या. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं असेल दिनेशने पहिले षटक हाताळलं होतं, 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदीपनं दुसऱ्या षटकामध्ये विकेट जरूर मिळवली असेल, परंतु 24 धावा मागडं षटक हाताळलं होतं. प्रशांत मात्रे आणि गणेशने मात्र कमबॅक केलं अंतिम 2 षटकामध्ये. प्रशांत आणि दुसरा कोण आहे? देवेंद्र. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साईकृपा डोंगे टीम सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. प्रशांत मात्रेच्या सोबतीला आपण पाहतोय देवेंद्र मुकादम. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 43 धावांचा पाठलाग करावा लागेल विजयाकरिता. चेरोबा कोण साईकृपा डुंगा टीमचा 12वा खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. क्रुशल मॅच आहे, त्या कारणास्तव आपण 12वा खेळाडू इथे पाठवायचंय. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अंकुश. सेकंडला आपण पाहतोय एक्सा मिसाईल प्रशांत मात्रेला. तर नॉस्ट्राईक एंडला देवेंद्र मुकादम. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिलं षटक अंकुश गोलंदाजी ट्रॅकवर. तर पंचांचा इशारा येतोय दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला आहे. यावेळेस झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र मोठी विकेट. प्रशांत मात्रेला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. चांगला झेल कंप्लीट करत असताना आपण प्रशांतला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि प्रशांतला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. पहिला बार लाख मोलाचा काम म्हटला जातो आणि पहिला विकेट खूप महत्वाचा काम मानला जातो हे दाखवत असताना गोलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपक. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत असताना अंकुश या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेस आत्मविश्वास दुनावला असेल या गोलंदाजाचा. मोठी विकेट आणि जे पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली होती ती मात्र पहिल्या चेंडूवर दाखवत असताना अंकुशला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पुणे एकदा सज्ज होता दीपकच्या विरोधात. दीपकला मात्र साथ द्यावी लागेल देवेंद्राला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपचं बाहेरचा चेंडू च्या पद्धतीने पाहिलं तर ऑफ साईडला स्ट्रोक यायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूची सांगता झाली. कुठली धाव आतापर्यंत फलकावर जोडली गेली नाहीये. 43 धावांचा पाटा करायचा आहे. चेरोबा कोण बॅटिंग करत असताना साईकृपा डुंगेच्या विरोधात. गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा. यावेळेस कोलब्या टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेला. प्रशांत आहे तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस कलेक्शन चुकीचे होत असताना अजून एक धाव इथं मात्र जोडत असताना बॅटरला आपण पाहतोय. पहिल्या या 2 धावा मात्र धाव फलकावर जोडल्या जातात. आघात झालाय फलकावर 2 धावेचं. अंकुश पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दीपकच्या विरोधात. मागील चेंडूवर 2 धावा आल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. थोडंसं फंबल झालं. यावेळेस दुसरी धाव घेतली जाते. यावेळेस दुसरी धाव धोक्यात झिटारली आहे. दीपकला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला महेश. एकंदरीत आपण पाहतोय 3 या अंकावर 2 विकेट्स गमावल्या गेलेत. विकेट्स खूप मोठा फॅक्टर जातोय. धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा मात्र विकेटला खूप महत्त्व आहे. आणि इथं मात्र पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवलं जात आहेत साईकृपा डुंगे टीमच्या माध्यमातून. पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. छोट्या छोट्या पार्टनरशिप बनवावे लागतील तेव्हाच खऱ्या अर्थानं पाहिलं तर 43 धावापर्यंत पोहोचता येईल. हे दोन्ही बॅटरला इथून प्रयत्न करावे लागतील. पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अंकुश न्यू बॅटरच्या समोर महेशच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळतोय.
बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 4 या अंकावर जाऊन पोहोचले. एकंदरीत चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. पाहिलं तर कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीये. पॉवरप्लेचं षटक पॉवरफुल गोलंदाजी करत असताना अंकुशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. स्ट्रायकिंगला यावेळेस देवेंद्र, यावेळेस बॅचेज गली रिझल्टमध्ये चेंडू निघून गेला. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 5 या अंकावर जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 5 वर 2 अशी परिस्थिती. बॅटिंग करत असताना चेरोबा कोण, अरे उधर ग्राफिक कार्ड उड़ाया, उड़ गया दूसरे मशीन का. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा फलकावर आहे. 2 विकेटचं पतन झाले. 43 धाबांचा पाठलाग करत असताना आपण चेरोबा कोण टीमला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली साईकृपा डुंगे टीमच्या माध्यमातून अंकुशची. मात्र दुसऱ्या गोलंदाजाला ही जबाबदारी दिली जाते. विनोद हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. परंतु इथे मात्र पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या, तिथून प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला, महेश आणि देवेंद्रला. स्ट्रायकिंगवर आपण पाहतो देवेंद्र मुकादमला विनोद. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 6 या अंकावर. 6 धावा फलकावर आहेत. 43 धावांचा पाठलाग करत असताना चेरोबा कोण टीम साईकृपा डुंगेच्या विरोधात. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत साईकृपा डुंगे टीम. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येईल ब्लास्ट धमाका या इनिंग मधला पहिला षटकार. बसा तुम्ही बसा. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 12. अशाच फटक्याची आवश्यकता आहे चेरोबा कोण टीमला. आणि तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर महेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला ब्लास्ट. विनोदच्या अगेन्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विनोद पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव धोक्याची ठरेल का. कॉलिंग यावेळेस चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14. कॉलिंग खूप महत्वाची होती. स्ट्रोक खेळल्यानंतर 2 असा आवाज आला आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना आपण ह्या दोन्ही बॅटरला पाहतोय. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा महेशच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14. तर मात्र समीकरण
आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की 14 चेंडू आणि विजयाकरिता 29. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू आणि अजून एक निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना आपण विनोदला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकार खाल्यानंतर मात्र जर पाहिलं तर हे 3 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. या षटकातील दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता विनोद. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये. एकंदरीत पाहिलं तर पहिले 3 चेंडूवर त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळले गेलेत. मागे काय घडलंय हे मात्र साईडला ठेवून पुढे काय करायचं हे मात्र करत असताना आपण विनोदला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत 14. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये 14 बनवल्यात. आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत ते 29. तर गोलंदाज प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळी ऑन साइडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय स्वर्ले क्षेत्रामधून सीमारेषा पार. हा येतोय दमदार दिमागदार चौकार. देवेंद्रच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 18. आता मात्र विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 25. 11 चेंडू 25 असं समीकरण. देवेंद्रने इरादे स्पष्ट केलेत. आम्ही ह्या मॅचमध्ये विजयाकरिता इथपर्यंत पोहोचलोय आणि ते प्रयत्न आम्ही सातत्य जिद्द मनात ठेवून मात्र मैदानाच्या आतमध्ये कष्ट करू हे दाखवत असताना पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज प्रशांतच्या विरोधात एक चौकार आलाय. यावेळेस पायावर जोरदार चेंडू आदळला होता. त्यानंतर मात्र दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. देवेंद्रला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 3. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 19 म्हणजेच अजून 24 धावेंची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू 24 धावा. समीकरण जरूर फलकावर मोठं वाढतंय परंतु जो कुठलंही समीकरण मैदानाच्या आतमध्ये मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर इथे मात्र करावा लागतो. ही मेहनत ही कष्ट मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाईल का? कोणता संघ इथे मात्र विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपेल हे 10 चेंडू आपल्याला सांगून जातील. न्यू बॅटर आपण पाहतोय निशांत.
हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निशांतला मात्र शांत राहून चालणार नाहीये. आपल्या टीमसाठी मात्र धाबा जोडाव्या लागतील. गोलंदाज प्रशांत आपल्या फॉलोथ्रोमध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. निशांत आणि प्रशांत आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर प्रशांत हा गोलंदाज खूप चांगला खेळ राहिलाय. गोलंदाज ट्रॅकवर प्रशांत यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय चेंडू सरळ निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय निशांतचा वार. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. दिमाग से खेलते तो रन होते. चौकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 23 तर मात्र समीकरण पाहिलं तर 9 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 20. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. निशांतच्या बॅटमधून येणारा हा चौकार. यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज प्रशांतला आपण पाहतो निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आणि क्रिकेट विश्वात आपण अनेक मॅचेसमध्ये पाहतोय वार पलटवार हे होत असतात. चौकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना प्रशांत विकेट जरूर मिळाले नसेल पण प्रत्येक डॉट बॉल हा आत्मविश्वास देणारा असतो आणि तोच चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून निशांतच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटना चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता तेव्हा मोहर लिहिली होती 6 धावेची. हा येतोय ब्लास्ट. हा येतो धमाका. हा येतो षटकार निशांतचा. वॉट स्ट्राईक. आणि यावेळेस असं दिसतंय ज्या पद्धतीने पाहिलं तर कधी प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय तर कधी निशांत मात्र आपला हात आजमवताना. धावसंख्या आपण पाहतोय 29. आता मात्र 7 चेंडू समीकरण मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता 14 धावा. प्रशांत पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून 7-14 समीकरण. यावेळेस अजून एक तडाखा. के कडक षटकार. कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. का स्ट्रोक खेळले गेले. 2 चेंडूवर 2 बिग डी पाहायला मिळाले निशांतच्या बॅटमधून. मी अगोदरच म्हटलं होतं की निशांतला मात्र शांत राहून जमणार नाहीये. आपल्या टीमसाठी मात्र धावा जमाव्या लागतील. हेच काम करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान होय. आणि ही जिद्द मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 8. टोटल आपण पाहतोय 35. 6 चेंडू 8 असं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राकेशला मात्र आता झकास गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. तर सामना जिंकायचा असेल तर मात्र या 8 धावा डिपेंड कराव्या लागतील गोलंदाजाला. संकटानं भिवू नका. संकटानं संधी मानून त्यावर मात करावी लागेल या गोलंदाजाला. यावेळेस पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 8 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना चुरशीचा राहिलाय आतापर्यंत. ज्या पद्धतीने पाहिला तर वार पलटवार प्रति हल्ले
विकेट सर्वच काही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे आणि व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 36. आता मात्र 5 चेंडू विजयाकरिता 7 धावींची आवश्यकता. काय सामना येऊन ठेपलाय. ज्या पद्धतीने पाहिला तर रंगतदार सामना, अशाच सामन्याची प्रेक्षक सुद्धा वाट बघत असतात आणि तसाच सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साई कृपा डुंगेच्या विरोधात चिरोबा कोण बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत काय घडलंय. कलेक्शन चुकीचं झालंय. त्यानंतर मात्र दुसरे धावेचं रूपांतर तिसरे धावेमध्ये. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 39-39. निशांत आला ना स्ट्राईक वरती. आता मात्र समीकरण असं झालंय 4 चेंडू 4 धावा. आणि आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं असेल हेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. श्यामस्पोर्ट धामणगाव आणि गोव्याच्या विरोधात याची मॅच रंगली होती. तसाच सामना आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आता मात्र 4 चेंडू 4 धावा. गोलंदाजाला मात्र इथून किमया करायला लागेल आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केले त्या पद्धतीची बॅटिंग मात्र फलंदाजांना करावी लागेल. म्हणजे मेहनत करावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर 4 चेंडू 4 धावा. विजयाकरिता चेरोबा कोण समोर हे लक्ष असेल. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू स्वेर आहे आणि एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 40. तर मात्र साधा आणि सोपं समीकरण. 4 चेंडू विजयाकरिता 3 धावींची आवश्यकता. यावेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. लॉंग ऑफचं क्षेत्र चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. त्यानंतर फेकी होत असताना तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. विजय साजरा केला जातोय. जल्लोष 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 पाहायला मिळतोय. चिरोबा कोण अभिनंदन. हार्ड लक टू साई कृपा डुंगे टीम. पंचांना विनंती असेल अंपायर्स स्टंप लेके आ जाओ. तर या सामन्याचा साम्यवीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर या मॅचचा हिरो नो डाऊट ज्या बॅटरनं लगातार 2 हिट लगवत खऱ्या अर्थानं पाहिलं तर